त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या ह्या आपल्या तिसऱ्या भागामध्ये आपण कोनांची मापं वापरून ही गुणोत्तरं कशी काढायची हे आपण शिकणार आहोत. आता यासाठी इथे आपण कोनांची मापं लिहिलेली आहेत 0, 30, 45, 60 आणि 90 आणि या इथे गुणोत्तर आहेत sin थिटा, cos थिटा आणि tan थिटा. इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला ही तीनच गुणोत्तराची जी कोनांची मापांवर आधारित गणितं सोडवायची आहेत. त्यामुळे आपण आधी हेच बघणार आहोत. आता यामध्ये काय होतं, हे जे ह्यांची मापं आहेत कोनांची मापं ती लक्षात ठेवणं कठीण जातं. म्हणजे कधी-कधी आपण आपल्या पटकन लक्षात येत नाही, की sin 30 किती किंवा sin 60 अंश किती. तर ते लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती सोपी ट्रिक काय आहे? तर प्रथम काय करायचं? हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं कोनांची मापं 0°, 30, 45, 60 आणि 90 आणि sin थिटाच्या या कॉलममध्ये काय करायचं? पहिला जो हा कॉलम आहे 0°चा तिथे आपण काय लिहिणार 0 आणि पुढचे जे कॉलम आहेत त्याच्यामध्ये क्रमाने पुढच्या संख्या लिहित जायच्या. म्हणजे 0, 1, 2, 3, 4. आता हे लिहून झाल्यावर काय करायचं? प्रत्येकाला 4 ने भागायचं. 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4 आणि ह्या प्रत्येकाचं वर्गमूळ काढायचं. आता बघा, आता जे उत्तर येईल ते आपली साइन थिटाची जी गुणोत्तर आहेत ती आपल्याला मिळतील. बघा साइन 0 काय येणार? 0/4. शून्याला कुठल्याही संख्येने भागलं तर उत्तर 0 येतं. त्यामुळे पहिलं जे आपलं गुणोत्तर येणार ते येणार 0. नंतर काय आहे? साइन 30 काय आहे? 1/4. एकाचं वर्गमूळ किती? 1 आणि 4चं वर्गमूळ किती? 2. त्यामुळे साइन 30 आलं आपलं 1/2. पुढचं बघा साइन 45 काय आलंय? वर्गमुळात 2/4. त्याला आपण इथे आतमध्ये भाग जातोय तर आपण भाग लावून घ्यायचा. बे एके बे, बे दोन्ही 4 म्हणजे वर्गमुळात आलं 1/2. तर एकाचं वर्गमूळ किती? 1 आणि 2चं वर्गमूळ नाहीयेत म्हणून आपण ते वर्गमुळात 2 असेच लिहिणार. नंतर इथे बघा 3/4. 3चं वर्गमुळात 3 आणि 4चं वर्गमूळ 2 म्हणून साइन 60 किती आलं? वर्गमुळात 3/2. आता इथे बघा 4 एके 4 भाग जातोय साइन 90ला तर मग 1 आला इथे. तर 1चं वर्गमूळ किती? 1. त्यामुळे आपल्याला बघा साइन थिटाची सगळी त्रिकोणमितीय गुणोत्तर आपल्याला मिळाली कोनांची मापानुसार. बघा 0, 1/2, 1 वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2 आणि 1. कळलं? एकदा हे आपल्याला आलं, की ह्याच्या पुढे सगळं सोपं आहे. म्हणजे याच्यावरच आधारित पुढची गुणोत्तर आहे. आता काय करायचं पुढे? कॉस थिटा. कॉस थिटाला काय करायचं? हे ज्या क्रमाने लिहिलेलं आहे ते बरोबर उलट्या क्रमाने इथे लिहायला सुरुवात करायची. म्हणजे सगळ्यात शेवटचं जे गुणोत्तर साइन 90 आहे. साइन 90 काय आहे? 1. तो आधी इथे लिहायचा. त्यानंतर साइन 60 वर्गमुळात 3/2. त्यानंतर 45 कॉस 45 जो साइन 45 आहे तेच येणार. म्हणजे 1 वर्गमुळात 2 कॉस 60 काय येणार? साइन 30 जे आहे तेच कॉस 60 ला येणार 1/2 आणि साइन 0 ते कॉस 90 ला येणार म्हणजे 0. म्हणजे आपण जे 0, 1/2, 1 वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2 आणि 1 होतं ते बरोबर उलट्या क्रमाने इथे लिहिलं. म्हणजे पहिला 1 वर्गमुळात 3/2 मग 1 वर्गमुळात 2 मग 1/2 आणि मग 0. आता साइन थिटा आलं मिळालं आपल्याला कॉस थिटा मिळालं. आपल्याला आता टॅन थिटा काढायचं. तर टॅन थिटा काय करायचं आपण शिकलेलं याच्या आधी टॅन थिटा कसं काढतात? तर या दोन साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा भागाकार केला की आपल्याला टॅन थिटा मिळतं. म्हणजे ह्या दोघांचा भागाकार करायचा. जे काय येणार 0 साइन थिटाला 0ला काय आहे 0 आणि कॉस 0ला काय आहे 1. 0/1. 0/1 काय येतं? शून्याला कुठल्याही संख्येने भागलं तर उत्तर काय येतं? 0च येतं. म्हणजे हे येणार 0. त्यानंतर इथे बघा 1/2 भागिले वर्गमुळात 3/2. आता इथे बघा हा जो छेद आहे तो समान आहे, सारखा आहे. म्हणजे तो जाणार. म्हणजेच काय येणार 1/2 हे उलट करून व्यस्त करून
गुणाकार होणार 2 भागिले वर्गमुळात 3. हा 2 2 गेला तर हे गुणोत्तर काय येणार 1 छेद वर्गमुळात 3. आता इथे 45 साइन 45 आणि कॉस 45 दोन्ही समान आहेत. समान आहेत तर भागाकार केल्यावर काय येणार ते दोन्ही जाणार म्हणजे काय येणार इथे 1. आता इथे बघा या दोघांचा भागाकार करूया. वर्गमुळात 3/2 भागिले 1/2 काय येणार वर्गमुळात 3/2 गुणिले हा 1/2 इकडे गेल्यावर काय होणार व्यस्त होणार आणि गुणाकार होणार 2/1. हे 2 2 गेले तर आलं काय आपल्याला उत्तर वर्गमुळात 3. आणि इथे काय येणार 1. इथे साइन 90 काय आहे 1 आणि कॉस 90 काय आहे 0. 1 भागिले 0. आता इथे बघा इकडे काय होतं 0 भागिले 1. जेव्हा आपण शून्याला कुठल्याही संख्येने भागतो तेव्हा भागाकार हा 0च येतो. पण इथे काय आहे अंशाला 0 नाहीये. जेव्हा छेदाला 0 येतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत काढता येत नाही. म्हणजे आपण शून्याने कुठल्याही संख्येला भागू शकत नाही. मग इथे आपण काय लिहिणार ठरवता येत नाही. कळलं? म्हणजे तुम्हाला साइन थिटाची सर्व गुणोत्तरं जर माहीत असतील 0, 30, 45, 60, 90 जर आली काढता आणि जरी लक्षात राहिली नाहीत तर परीक्षेच्या वेळेला तुम्ही असं पटकन टेबल काढून मी ज्या पद्धतीने ती गुणोत्तरं काढायला सांगितले शिकवलंय त्या पद्धतीने जर तुम्ही साइन थिटाची काढू शकलात तर त्यावरून तुम्ही कॉस थिटा आणि टॅन थिटाची सहज काढू शकता. कळलं? आता तुम्ही जे त्या बघितलेलं आहात तर हीच गुणोत्तरं आपण वापरून या कोनांच्या मापांची जी उत्तरं आलेली आहेत ती वापरून आपण गणित सोडवून बघूया. आता बघा इथे काय आहे किंमत काढा म्हणून तुम्हाला प्रश्न येणार. याच्या आपल्याला किंमत काढायची. टॅन 60 अंश भागिले साइन 60 अंश अधिक कॉस 60 अंश. आता बघा टॅन 60 अंश काय आहे तर टॅन 60 आहे वर्गमुळात 3. त्यानंतर साइन 60 अंश काय आहे साइन 60 अंश आहे वर्गमुळात 3 भागिले 2. बघा हे वर्गमूळ चिन्ह फक्त 3 आहे पूर्ण वर्गमूळ चिन्ह नाहीये. अधिक कॉस 60 अंश. कॉस 60 अंश काय आहे 1/2. आता आपल्याला हे सोडवायचंय तर सोडवताना काय करायचं आता इथे बघा अंशाला एकच संख्या आहे वर्गमुळात 3 आणि छेदाला अपूर्णांकात आहे. तर पहिलं काय करायचं इथे छेदाची जी संख्या आहे त्याचं काय आहे समान आहे का बघायचं. जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज वजाबाकी आपण करू शकतो. पण छेद समान नसेल तर आधी छेद समान करून घ्यायचा. इथे आता आपण बघितलं तर दोघांचाही छेद समान आहे म्हणून आपण समान छेद लिहिला आणि अंशांची बेरीज करणार वर्गमुळात 3 अधिक 1. आता हे आपल्याला मिळालं. आता आपण काय करायचं वर्गमुळात 3 हा व्यस्त होणार आणि गुणाकार होणार गुणिले 2 भागिले वर्गमुळात 3 अधिक 1. आता इथे हा वर्गमुळात 3 आणि हा वर्गमुळात 3 आपण घालवू शकत नाही कारण इथे काय आहे अधिक 1 आहे. इथे अधिक 1 आलेलं आहे त्यामुळे हे असंच राहणार. फक्त आपण लिहिताना कसं लिहिणार याचं उत्तर 2 वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3 अधिक 1 असं उत्तर आलं. कळलं? आता याच असंच आता आपण दुसरं एक बघूया. तुम्हाला दिसताना खूप मोठं दिसतंय पण अतिशय सोपं आहे. बघा काय आहे कॉस 60 अंश गुणिले कॉस 30 अंश अधिक साइन 60 अंश गुणिले साइन 30 अंश. आता आपल्याला किमती घालत जायच्या. तर कॉस 60 काय आहे कॉस 60 आहे 1/2 गुणिले कॉस 30 किती आहे कॉस 30 किती आहे वर्गमुळात 3/2. पुढचं काय आहे अधिक साइन 60. साइन 60 किती आहे वर्गमुळात 3/2 गुणिले साइन 30 किती आहे 1/2. आता इथे बघाल तर काय ही जी दोन संख्या आहेत आणि ह्या दोन संख्या आहेत सारख्याच आहेत. आता आपण इथे गुणाकार आहे ही गुणाकार होणार. म्हणजे गुणाकार केल्यावर काय येणार
वर्गमुळात 3, 1 गुणिले वर्गमुळात 3, वर्गमुळात 3. आणि इथे 2 गुणिले 2, 4. इथे पण तेच येणार, वर्गमुळात 3/4. आता इथे बघा, हे सोडवताना काय बघणार आहोत आपण? छेद समान आहे का? तर छेद समान आहे, तर आहे. तर छेद समान आहे तर आपण काय लिहिणार? तो समान छेद आधी लिहूया. आणि इथे बेरीज आहे म्हणून आपण बेरीज करणार. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3. आता इथे जर बघितलं तर इथे काय होणार? तर हे दोन संख्या वर्गमुळातल्या संख्येत आणि सारख्या आहेत. जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्यांचा जो सहगुणक असतो, इथे सहगुणक काही आहे? काहीच नाहीये दोघांना. काहीच नाहीये म्हणजे तिकडे 1 हा सहगुणक असतो. म्हणजे इथे हा 1 आहे आणि इथे 1 आहे. हे समान आहे पद. ते समान पद इथे येणार आणि ह्या बाजूला त्यांच्या सहगुणक जो आहे त्यांची बेरीज होणार. याची बेरीज होत नाही. नाहीतर तुम्ही वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 वर्गमुळात 6 लिहाल. तर वर्गमुळात 6 येणार नाही. वर्गमुळात 3 तसेच राहणार आणि सहगुणकांची बेरीज होणार. म्हणजे 1 अधिक 1, 2. म्हणजे इथे येणार 2 वर्गमुळात 3 भागिले 4. आता इथे 2 आणि 4 यांचा भाग जातोय. इथे गुणाकार आहे. 2 वर्गमुळात 3 म्हणजे 2 गुणिले वर्गमुळात 3 आहे. त्यामुळे इथे भाग लावू शकता तुम्ही. बे एके बे, बे दुणे 4. म्हणजे आपल्याला याचं उत्तर काय येणार? वर्गमुळात 3/2. कळलं? ही आपली किंमत आली. समजलं? अजून एक आपण सोडवून बघूया. बघा, 2 tan 45° अधिक cos 45° वजा sin 45°. सगळे 45 आहेत अंशाचं, म्हणजे sin, cos आणि tan. तर ही गुणोत्तर यांची जी किमती आहेत त्या आपण लिहिणार आहोत. बघा, 2 गुणिले tan 45. tan 45 किती? 1, बरोबर. त्यानंतर अधिक cos 45, 1 वर्गमुळात 2 वजा sin 45. sin 45 आणि cos 45 सारखेच आहेत किमती त्यांच्या. 1 वर्गमुळात 2. बघा असं आलंय. तर इथे बघा 1 वर्गमुळात 2 आणि हे पण 1 वर्गमुळात 2 आहे. पण यांची चिन्ह भिन्न आहेत. जेव्हा पद समान असतात आणि चिन्ह भिन्न असतात तेव्हा ती पद जातात म्हणजे त्यांची वजाबाकी होते. मग हे 2 पद गेली. मग राहिलं काय? 2 गुणिले 1, 2. कळलं? एकदम सोपं होतं. दिसायला आपल्याला खूप कठीण वाटतं, मोठी वाटतात गणितं, पण यांची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. आता हे गणित बघा, चौथं. काय आहे? cos 28° sin 62°. आता तुम्ही म्हणाल 28 आणि 62 तर आपल्या त्या गुणोत्तरामध्ये नव्हते. आपल्या गुणोत्तरामध्ये 0, 30, 45, 60 आणि 90 एवढ्याच्याच किमती होत्या. मग आता याचं कसं काढायचं? तर तुम्ही जर नीट बघितलात तर तुम्हाला इथे लक्षात येईल 28 आणि 62 यांची बेरीज बघा किती येते. 28 अधिक 62 किती येते? 8 आणि 2 10 आणि 6 आणि 2 8 आणि 1 9. किती येते? 90 येते. 90 येते याचा अर्थ काय? तर हे दोन कोण काय आहेत? हे कोटिकोण आहेत परस्परांचे. कोटिकोण म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते त्यांना काय म्हणतात? कोटिकोण. मग आता आपण जी सूत्र शिकलेलो sin थिटा आणि cos 90 वजा थिटा याच्यामधला जो संबंध बघितलेला तो संबंध आपण इथे वापरणार. आता कसा वापरणार? ते बघा, cos 28 दोघांपैकी एकाला आपण ते सूत्र वापरायचं. cos 28 आपण असंच लिहूया. आणि जे sin 62 आहे त्याला आपण कसं लिहिणार? कॉसच्या संदर्भात लिहिणार. cos 90 वजा 62. आता हे आपण कुठून लिहिलं? तर आपण जे सूत्र शिकलेलो ते सूत्र आपण वापरलं इथे. तर आपण इथे लिहिणार आहोत सूत्र. sin थिटा बरोबर cos 90 वजा थिटा. हे जे आपण सूत्र शिकलेलो ते सूत्र आपण इथे वापरून आपण त्याचा वापर इथे केलेला आहे. हे जर तुम्हाला माहित नसेल तर माझा या आधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ही सूत्र कशी आली ते मी शिकवलेलं आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता. आता बघा, cos 28 आणि cos 90 वजा 62 किती येणार? 28. दोन्ही पद समान आली. मग दोन्ही पद समान आल्यावर काय येणार? भागाकार
1. याचं उत्तर काय आलं? 1. अशा पद्धतीने जी आपण साइन, कॉस आणि टॅन ही जी गुणोत्तरं बघितली, त्याच्या किमती कशा काढायच्या बघितल्या, त्यांचा वापर करून आपण किंमत काढा हा जो प्रश्न येतो परीक्षेमध्ये, त्याची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. तर अशाच प्रकारचे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील, त्रिकोणमितीचे आणखीन व्हिडिओ बघायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि लाईक करा आणि कमेंट करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.